स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. असं आमचं ह्यो कोकण, असं. जय काळकाई. हॅलो गाईज, मी अभिषेक आणि मी करतोय आता रिकॉर्डिंग. तर मी चाललो आहे गावाला, तर त्याची माझी पॅकिंग चालू आहे. तर या माझ्या सॅडल बॅग ज्या मी आता सध्या नवीनच घेतल्या आहेत. आणि इकडे मी आता हेल्मेटला हा कॅमेरा माउंट करतोय, तर त्याच्यात सेटिंग आणि कसं काय करायचं ते बघतोय. आणि इकडे माझे 2 लॅपटॉप, माझा कॅमेरा आणि हा नवीनच घेतलेला आहे मी गिम्बल. स्वस्तातला आहे पण मस्त आहे. तर हे आहे विरारचं फाटक. खूपच गरमी होत आहे आणि त्याच्यामध्ये हा सिग्नल लागलेला फाटकाला. आणि आता मी आहे खारघरमध्ये आणि आपण आता बाईक अशा प्रकारे सॅडल बॅग लावलेली आणलेली आहे. बरं वाटतं थोडं पाऊस पडल्यामुळे, कारण दुपारपासून मी उन्हातून बाईक राईड करतोय. आणि पनवेलमध्ये आपण ब्रेक घेणार आहोत. तर जस्ट आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आहोत. ट्रॅफिक वगैरेचा सगळ्यांचाच सामना करत करत आपण फायनली इथपर्यंत पोचलो. लंच पण स्किप झाला, त्याच्यामुळे मला काहीतरी स्नॅक्स आयटम खायचं आहे. तर आता बघूया काय मिळतं आहे. समोरच आपल्याला दिसतोय तो कर्नाळा किल्ला आहे. तर मान्सूनमध्ये जर ट्रेक करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट आहे. इझी आहे आणि एकदम सोपा पण आहे. मान्सूनमध्ये पण जास्त त्याच्यामध्ये रिस्क नाही आहे. तेच आपण काहीतरी नॉर्मल, आज आपला फास्ट फूडवाला प्रण आहे तो सोडून देतोय आपण, कारण आता माझ्याकडे खायला ऑप्शन नाही आहे दुसरा. मिसळ खाऊया, मिसळ. यार इथे गाडी नको लावूया, टेन्शन आलं आता गाडी कुठे लावायची. पुढे लावूया म्हणजे आपल्याला बघता येईल गाडी कुठे ठेवली. आणि 6:15 झाले आहेत आणि मी पोचलो आहे माणगावमध्ये. तर इकडे श्रीवर्धनला, म्हसळा इकडे जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि माझ्या डाव्या बाजूला माणगावचं रेल्वे स्टेशन आहे. बहुतेक ते रोडवरून पण दिसेल मला, बघूया आता दिसतंय का. तर हा माणगावमधून जाणारा रस्ता आहे आणि एक बायपास रोड बनत आहे, म्हणजे त्याचं काम चालू आहे अजून. तर 6:15 झाले आहेत आपल्याला माणगावमध्ये येईपर्यंत. अरे लालपरी आपल्या पुढे. ही नालासोपारावरून आलेली बस आहे, कारण मगाशी मी या बसचा जो बोर्ड आहे तो बघितलेला आहे आणि बहुतेक चिपळूणला जाणत असावी. आहे तर राईट साईडला आपण बघूया काय काय येतं आहे समोरून आणि अकॉर्डिंगली आपण ओव्हरटेक करू शकतो. तर आता राईट साईडने खूपच वाहनं येत आहेत, त्यामुळे आपण काही घाई नाही करायची आहे. इथे चान्स आहे पण उगाच असे चान्स घ्यायचे नाही लाईफमध्ये अननेसेसरली. आपण रिलॅक्स गाडी चालवायची आणि वरचा हा कोकण रेल्वेचा ब्रिज बघायचा आहे.
तो आपल्या बाजूला महाराष्ट्र पोलीस, तो आता वेगवेगळा झालेला आहे. वाव, महाराष्ट्र पोलीस. एक नंबर जादू मंतर नंतर. वाव, स्वर्गाहूनही सुंदर आमचे कोकण. आणि पुढे काय आहे, पुढे 20 किलोमीटर्स 20च्या स्पीडवरती गाडी ठेवायची आपल्याला. अबे खरंच 20वर यावं लागलंय. मी मिस केले होते आपण मिस केले. तो म्हणजे गंधारपाले लेण्यांचा व्ह्यू आणि दुसरा मेन म्हणजे महाड शहराचा व्ह्यू. म्हणजे आपण सिटीमधून तर नाही जात, बट जो व्ह्यू दिसतो तो खूपच भारी दिसतो. तो खूपच भारी दिसतो. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम केव्हा तरी परत करूच आपण. लांजा 184 किलोमीटर, म्हणजे जवळपास रत्नागिरी जेमतेम 170. वाव, हा जो स्काय व्ह्यू दिसतोय ना एक, तो खूपच अप्रतिम आहे. सॉरी फॉर माय बुकिश लँग्वेज, पण याला ह्यो भारी दिसताय. जो पण दिसताय तो ह्यो व्ह्यू वगैरे सगळा मस्त आहे एकदम. ह्यो कुत्रो मध्ये यायचो, जाम माझं टेन्शन येतं अशा गोष्टींचं. म्हणून मी कुत्रो बित्रो दिसलो ना की गाडी स्लोच करतो. आणि ह्यो नवीन झालेलो ब्रिज, आणि तो त्या साईडला जुनो ब्रिज आहे. ह्यो वाटतं सावित्रीवरचो ब्रिज आहे असं माझं वाटतं आहे, मला नक्की नाही माहिती आहे. आणि हा भोर, मंडणगड आणि रत्नागिरी तिकडं इकडनं जायचं आहे. अरे रस्तो बाकी मस्त आहे. आता पुढं कसं असं माहिती नाही. आता जो आहे तो हे बघ, कुत्रे वाटच बघतायत. एक म्हणजे आपला हावाला घाट तामिणी, त्याच्यानंतर हा बोरघाट, आंबा घाट कोल्हापूरला जोडतो. कसे आहेत घाट माते. आंबा घाटातून पण मी बऱ्याचदा गेलो आहे बाईक घेऊन. रत्नागिरी 165 किलोमीटर. अरे रे रे रे. आणि आता 7 वाजलेत. आता काय बघूया कुठपर्यंत आपण जातोय. जर चिपळूणपर्यंत आपण गेलो तर इझिली, उजेड आहे तोपर्यंत जर चिपळूणपर्यंत पोचतोय आपण, तर मग पुढे जायला काहीच प्रॉब्लेम नाही असं मला वाटतंय. बट लेट्स सी. कोल्हापूर, रत्नागिरी, हो महाबळेश्वर. अरे हां, पोलादपूरवरून पण महाबळेश्वर आणि प्रतापगडावर जाण्यासाठीचा रूट आहे आंबेनळी घाट. यस, तर आंबेनळी घाट हे इकडे आहे. आणि आता आपण आहोत या पोलादपूरमध्ये. इथूनच तो रस्ता आहे जो महाबळेश्वरला जातो. हा जर व्ह्यू पाहिलात ना, एक नंबर व्ह्यू आहे इकडचा. प्रतापगड दर्शन व्ह्यू पण एक आहे कुठेतरी, तो कशेडी घाटामध्ये होता. आता तो दिसेल की नाही माहिती नाही. आता तो व्ह्यू पॉईंट तर चेंज झाला असेल, बट दुसरीकडून कुठून तरी दिसत असेल सेम थिंग.
अगोदर कशेडी घाट होता, आयकॉनिक असा घाट होता, एकदम पिन टाईपचे वळणं होते त्या. तर पिन असते त्या प्रकारची वळणं होती त्या घाटाला. तर त्या घाटाला आता ऑप्शनल म्हणून हे बोगदे तयार केलेले आहेत. आतमध्ये विनाकारण थांबायचं नाही आपल्याला, असं पण थांबून काय करायचं पण नाही. हा एक माझ्या मते ऑप्शनल रूट ठेवलेला आहे इन केस ऑफ इमर्जन्सी. आणि फायनली आपण या बोगद्यातून बाहेर पडतोय. असं वाटतं की दुसऱ्या जगामध्ये एंट्री केल्यासारखं. वाव, खूपच मस्त एक्सपिरियन्स होता. पूर्ण एक डोंगर आपण क्रॉस केला आहे बोगद्यामधून. भला मोठा डोंगर, ते पण डायव्हर्जन आहे पुढे. दरेकर वाडी. 20-25 मिनिटांमध्ये खेडमध्ये पोहोचतोय आपण 7:30 पर्यंत. जर हा असा सेम रस्ता असेल तर. सतीचा कोंड विठ्ठल मंदिर. हो कोकण रेल्वे. आभाळच असं आहे. इकडे ॲटलिस्ट रेस्टॉरंट तरी खूप दिसत आहेत मला. अरे पाऊसच येतोय. मला वाटलं आभाळ धरलंय कसं काय. हा खरा पाऊस बरोबर झापलाय मला पावसाने. एवढा मस्तपैकी येत होतो मी फुल स्पीडमध्ये. आता काय, आता पावसाने वाट लावली थोडीफार. ठीक आहे, गोष्टी मागेही सोडून द्यायच्या. यार पावसाचे एकदम थेंब लागतात असे कटक्यासारखे. एवढा खतरनाक पाऊस पडतो.